तुम्ही सुद्धा संजय गांधी निराधार योजनाच्या लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आली। कारण की आता संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची सामाजिक योजना आहे। या योजनेद्वारे गरीब, निराधार आणि आधार नसलेल्या व्यक्तींना दरमहा मदत दिली जाते, परंतु ती मदत आता वाढवून दिली जाणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आताच चालू असलेल्या अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आता संजय गांधी निराधार योजनेतील ज्या विधवा महिला आहेत, अपंग व्यक्ती आहेत, अनाथ मुले आहेत, घटस्फोटित किंवा परित्यक्त्या महिला आहेत, गंभीर आजारी असलेले निराधार लोक, 65 वर्षाखालील पुरुष महिला ज्यांना कुटुंब सांभाळत नाही, अशा महिलांना आता मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। त्यांना आता 4,500 रुपयेपर्यंतची रक्कम आता मिळणार आहे। त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती आत्ताच बघणार आहोत। बघा, यामध्ये बघा कसा आधार कार्ड असेल, बघा तुमचं आधार कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊ शकता। यानंतरचं दुसरं काम आहे म्हणजेच की तुमचं रहिवासी दाखला। बघा, जर तुमचा रहिवासी दाखला असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरतात। त्यानंतरचं तिसरं काम आहे म्हणजेच की आता बघा उत्पन्नाचा दाखला। बघा, जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला सुद्धा असेल तर तुम्ही या योजनेत पात्र म्हणून भाग घेऊ शकता। यामध्ये बघा चौथा काम आहे म्हणजेच बँक पासबुक। बघा, तुमच्याकडे बँकेचं पासबुक असेल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळणार आहे। कारण की आता बँकेचं पासबुक असणाऱ्या सर्व नागरिकांना ही मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी म्हणता येणार आहे। बघा, यानंतर तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो म्हणजेच की 2 लहान आकारातील फोटो, यानंतर संबंधित व्यक्तीचा पुरावा, विधवा प्रमाणपत्र किंवा अपंग प्रमाणपत्र, हे आपण हा जो फॉर्म आहे तो तहसील कार्यालय किंवा तलाठी ग्रामसेवकाकडे अर्ज करू शकतो। यामध्ये बघा, जर तुम्ही पहिलेच या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लवकरात लवकर KYC करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर KYC केली तर तुम्हाला योजनेचा पूर्णपणे अशा पुरेपूर असा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे आपण जर पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। आपण जर पात्र असाल आणि जर तुम्ही कामे केली तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळणार आहे। कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा हप्त्याची रक्कम आता वाढून मिळणार आहे। मार्चच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व नागरिकांसाठी आली या मोठी आनंदाची बातमी। कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केले जाणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांना मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळणार आहे। कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। त्यामुळे आपण जर पात्र असाल तर तुम्ही लवकरात लवकर ही 2 कामे व 3 कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला म्हणजेच की आता KYC जर तुम्ही अपात्र ठरणार आहात, म्हणजेच की आता सरकारने 2 कामे करण्यास सांगितली, ती 2 कामे केल्यानंतर तुम्ही पात्र ठरू शकता। त्यामुळे आपण लवकरात लवकर ही 2 कामे कोणती आहेत ती लवकरात लवकर करून घेणं आवश्यक आहे। कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती पैसे येण्याचा प्रश्न आहे, म्हणजेच की तुम्हाला जर योजनेत पात्र लाभार्थी व्हायची असेल तर लवकरात लवकर ही 2 कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळेल। त्यामुळे आपण जर पात्र असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं आवश्यक आहे। त्यामुळे आपण जर ही कामे केली तर तुम्हाला 4,500 रुपयेपर्यंतचा प्रति महिन्याचा लाभ सुद्धा मिळू शकतो, जेणेकरून तुम्हाला यामार्फत मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळेल। जर आपण पात्र लाभार्थी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं आवश्यक आहे। यामध्ये पहिले काम आहे म्हणजे की विधवा महिला। बघा, विधवा महिलाचं घटस्फोटित प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे बघा विधवा प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे अपंग असल्यास अपंगाचं प्रमाणपत्र इत्यादी व तुमचा उत्पन्नाचा दाखला, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। त्यामुळे अधिक माहितीसाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा महत्त्वपूर्ण असा निर्णय बघायला मिळेल। धन्यवाद।